समर्थ सगळ्यांना. आपण बनवणार आहे चवळीची भाजी. त्याच्यामध्ये आपण 10-12 हिरव्या मिरच्या टाकलेत, लसूण टाकलंय. त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ टाकून त्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. चवळीच्या शेंगाची भाजी, त्यासाठी आपण थोडंसं उकडून घेतलं ते चवळीच्या शेंगा. त्यामध्ये आपण आता फोडणी टाकणार आहोत भाजीला. चालू की नाही, जिरे, हे लसूण, मोहरी, आपण मिक्सरमध्ये 10-12 मिरच्या वाटून घेतल्या होत्या ते, तिखट, मिरची, 10-12 मिरच्या भरपूर होते कारण भरपूर तिखट मिरच्या असते. चालू करायचं असेल की सांग. चालू. थोडंसं आता आपण मिरची थोडंसं तळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण चवळीच्या शेंगा ॲड करणार आहोत. आपण मिरच्या टाकल्यामुळे आता वरून मीठ नाही टाकणार, कारण आपण 1 चमचाभर मिरची वाटतानाच मीठ टाकलं आहे. त्याच्यामध्ये आता थोडंसं हळद टाकणार आहे आपण. उकडून घेतल्यामुळे आपल्याला फक्त 5-10 मिनटं हे करून घ्यायचं, वाफून घ्यायचं, कारण आपण उकडूनच ठेवलेली आहे. ते पहिलं जास्त वाफायची गरज नाही पडत म्हणून. त्याच्यामध्ये आता थोडीशी शेंगदाण्याची चटणी आहे. भाकरीसोबत 1 नंबर लागते चवळीच्या शेंगाची भाजी. आता भेटते पावसाळ्याचं, थंडीच्या दिवसाचं असते. गावाकडं तर खूपच छान लागते. आणि काय म्हणते, कारळाची पण चटणी टाकू शकतो आपण. कारळाची ज्याच्याकडे असेल त्याच्या वापरत खात वगैरे असेल तर. आम्ही शेंगदाण्याची टाकली कारण आता आमच्याकडे वाटलेली नाही कारळाची चटणी. आलेली आहे आपली चवळीच्या शेंगाची भाजी. 1 नंबर भाकरीसोबत लागते खायला. चपातीसोबत बी लेकराला डब्याला वगैरे देऊ शकता. थोडं मिरच्याचं प्रमाण कमी ठेवायचं आपण.